डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये नगरसेवक रमेश म्हात्रे याला दुपारनंतर कल्याणच्या कोर्टात हजर करणार। रमेश म्हात्रेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज। म्हात्रेला तातडीने कोर्टात हजर करा, त्याशिवाय निर्णय देणार नाही, कोर्टाचे निर्देश। म्हात्रेला मानपाडा पोलिसांकडून यावेळेस ठाणे पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे। रमेश म्हात्रेच्या मारहाण प्रकरणावरून केडीएमसी मध्ये महिला नगरसेविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आरोपी नगरसेवकाचे निलंबन करा, काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णींची मागणी। महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या नगरसेवकासोबत सभागृहात बसायचं कसं, कांचन कुलकर्णींचा सवाल। नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका पार पडल्या। प्रभागनिहाय 5 कोटींचा विशेष निधीचा आमिष दिल्याची चर्चा। ठाकरेंच्या सेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चा आहेत, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला। कालच शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा। 2 दिवसात 2 भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत बैठक। अध्यक्षांच्या दालनात 4ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटे चर्चा। बैठकीला येण्याआधी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचा एकत्रच गाडीतून प्रवास। 30 ते 40 मिनिटे दोघांमध्ये चर्चा। पवारांनी फार कष्टाने आपले खासदार निवडून आणलेत, मग आता अस्वस्थ होण्याचं काय कारण आहे, राऊतांचा सवाल। अस्वस्थ कुणी नसतं, मोदी शहा दबावाचं राजकारण करून असे मासे गळाला लावतात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरती राऊतांचं भाष्य। 2029ला देशामध्ये इंडिया आघाडी सत्तेत येणार, राऊतांकडून विश्वास व्यक्त। शिंदे आणि पवारांच्या भेटीवरती आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे। शरद पवार आणि शिंदेंची भेट सहजच झाली आहे। शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये कुठलीही बैठक नाही, संजय राऊत यांच्या नाराजीवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, मात्र ते पक्ष सोडतील की नाही या संदर्भात माहित नाहीये। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते, असंही भाकीत। शरद पवार यांनी मोठ्या कष्टाने पक्षाची स्थापना केली, ते हयात असताना पवारांच्या पक्षाचे बाप पार्थ पवार तटकरे कसे होऊ शकतात। पवारांच्या पक्षाचे बाप पार्थ पवार तटकरे कसे होऊ शकतात, संजय राऊत यांचं हे वक्तव्य आहे। तर संजय राऊत यांनी सवाल देखील उपस्थित केलेला आहे। आमचे खासदार कुठेही जाणार नाहीयेत, पृथ्वीराज चव्हाण यांना दुसरी काहीतरी माहिती मिळाली असेल, त्यांना कोण अस्वस्थ वाटलं माहित नाही। पवारांचे 6 खासदार अस्वस्थ असल्याच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही, पवारांचे राष्ट्रवादी कुठेही विलीनीकरणाच्या चर्चेत नाही, काँग्रेसकडून विलीनीकरणासंदर्भात कोणताही प्रस्तावही नाही, सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या सेनेचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा। उद्धव ठाकरेंचा सोनम वांगचुक यांच्याशी फोनवरून संवाद, तर स्वतःची काळजी घेण्याचा ठाकरेंचा वांगचुक यांना सल्ला। मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये गडकरींच्या ताफ्यासमोर 3 व्यक्ती आल्या। मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील शिवगड पुलाजवळची घटना आहे। नितीन गडकरींच्या गाड्यांचा वेग सुमारे 120 किलोमीटर प्रति तास होता। पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी, 3ही व्यक्तींचे जबाब नोंदवले। तुळजाभवानी मंदिरामध्ये चीनी कंपनीचे सीसीटीव्ही बसवले। ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचा आरोप आहे, या प्रकाराची एसआयटी चौकशी करा, आमदार कैलास पाटील यांची मागणी। मुंबई पालिकेमध्ये भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार। प्रभाग 138 मधील AIMIMचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द, तर दुसऱ्या क्रमांकावरती असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होणार आहे। मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद त्यामुळे आणखी वाढणार आहे। रुपाली चाकणकर यांची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये बदनामी केल्याने याचिका दाखल। आशा मिरगे, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, अंजली दमानिया यांच्यासह इतरांची नावं माध्यमांमधून बोलताना बदनामी केल्याचा दावा। प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याचा खटला आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालणार आहे। कोर्टाने परवानगी देऊनही संजय गायकवाड यांची चौकशी झाली नाही, प्रशांत आंबींचा आरोप आहे। ठाकरे शिवसेनेचे परभणीचे महापौर सईद इक्बाल यांच्यावर एका व्यक्तीकडून हल्ला करण्याचा प्रयत्न। शेख रफीक असं हल्लेखोराचं नाव आहे। MSF जवानाच्या सतर्कतेमुळे या हल्ल्याचा डाव उधळलेला आहे। महाराष्ट्र ATSची राज्यभर मोठी कारवाई आहे।
अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे. पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टीची यावेळी संबंधितांची चौकशी होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. 100हून अधिक जण एटीएसच्या रडारवर आहेत. नागपूरमध्ये भोंदू ज्योतिषानं महिलेचे 5 तोळे सोन्याचे दागिने पळवले. भोंदू बाबाकडून देवीचा कोप होईल अशी भीती दाखवून फसवणूक करण्यात आली. भोंदू ज्योतिषाची भोंदूगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. नागपूरमध्ये हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या नावाने सोशल मीडियावरती यावेळेस भाविकांची फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे. फॉलोअर्सना 169 रुपये भरून सदस्य होण्याचं आवाहन. सायबर सेलमध्ये तक्रार करण्याचा ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी एमआयएम नगरसेवकासह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल. बनावट खरेदी खताच्या माध्यमातून 95 प्लॉट हडपल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांकडून कोट्यवधींच्या व्यवहाराचा तपास सुरू आहे. नाशिकच्या कळवणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याचा प्रकार. आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेवरती यावेळेस प्रश्न उपस्थित. अल्पवयीन संशयिताची बाल सुधारगृहात रवानगी. साताऱ्यामध्ये एमएससीबीच्या पोलवरती तारांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांची संयुक्त कारवाई आहे. 5 गुन्हे उघडकीस तर 11,43,000चा मुद्देमालही जप्त. रायगडच्या रोहा रेल्वे उड्डाणपुलावरील खड्ड्यामुळे भीषण अपघात. भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवाल यांचा मृत्यू. अपघातानंतर घटनास्थळीच गावकऱ्यांचं आंदोलन. नागपूरमध्ये 30 दिवसामध्ये तब्बल 62 जणांना सर्पदंश. जुलै महिन्यामध्ये नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये 33 आणि मेयो रुग्णालयात 29 सर्पदंशाच्या रुग्णांची नोंद. रुग्णांमध्ये शेतकरी, मजूर तसेच कामगारांचाही समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 महिन्यांच्या चिमुकल्याने काचेचे तुकडे गेले. चिमुकल्याच्या पोटातून काचेचे तुकडे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया. मुंबई गोवा महामार्गावरती सावंतवाडी नेमळे परिसरात भरधाव कार उलटली. तर वाहनातूनच यावेळेस मोठ्या प्रमाणात मांसाची वाहतूक केली जात होती. तर गोमांस किंवा मग वन्य प्राण्यांचं मांस असण्याचा या ठिकाणी संशय व्यक्त केला जातोय. श्रीरामपूरमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात. नेवासा उड्डाणपुलावरती रेल्वे उड्डाणपुलावरती यावेळेस अपघात झाला. अपघातामध्ये मारुती 800 या कारमधील 1 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. परभणीमध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार. डेअरीमधून आणलेलं दूध उकळल्यानंतर रबरासारखे घट्ट झालं. पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील घटना समोर आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 जण अटकेत. पवनकुमार अशोक कुमार यादव आणि हरिओम रिचपाल सिंग पानू असं आरोपींचं नाव आहे. आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. झाडांच्या मुळाचे कॉन्क्रिटीकरण करून यावेळेस हे झाड खरं तर त्यांची मुळं सोडत असल्याचं समोर सत्ताधारी आणि प्रशासनामध्येच त्यामुळे आता मतभेद निर्माण झालेत. कॉन्क्रिटीकरणामुळेच झाडे कमकुवत होत असून पडत असल्याचा महापौर रितू तावडे यांचा आरोप आहे. तर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून कॉन्क्रिटीकरणामुळे झाडं पडत नसल्याचा दावा. पावसाळी परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी बीएमसीमध्ये आज विशेष सभा. मुंबईमध्ये अलीकडे झाड आणि मॅनहोलच्या दुर्घटना घडतायत. विशेष सभा घेत नसल्यानं महापौर आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये वाद झाला होता. समुद्राला भरती असल्यामुळे मुंबईची जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद. चौपाटीवरती लाईफगार्ड आणि सुरक्षा कर्मचारी ठिकठिकाणी तैनात. मुंबई पोलीस आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून खबरदारी घेतली जाते. पालकमंत्री गणेश नाईकांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. आढाव्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी शासन स्तरावरती विशेष प्रयत्न केले जाणार. भिवंडीतील अन्सार मोहल्ला परिसरात घराचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेमध्ये 1 मुलगी जखमी. स्थानिकांनी 3 ते 4 जणांना सुखरूप बाहेर काढलं. आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल आहे. तर जवळीच्या माडगीमध्ये नदीमध्ये अडकलेला ट्रॅक्टर आठवडाभरानंतर बाहेर काढलाय. 3 जुलैला धापेवाडा बॅरेजमधून अचानक पाणी सोडल्यानं वैनगंगेच्या पात्रामध्ये ट्रॅक्टरसह 3 जण अडकले होते.
सिंधुदुर्गच्या आंबोली घाटामध्ये धुक्याची चादर, दाट धुके आणि रिमझिम पावसामुळे आंबोली घाटाचं सौंदर्य बहरलं. वाहन चालकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. काल संध्याकाळी पालखीचं पुण्यामध्ये आगमन. पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम असणार. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत. माऊलींच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय, दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांची गर्दी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये पालखीचं दर्शन घेणार. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री 10 वाजता मुख्यमंत्री फडणवीस पालखीच्या दर्शनासाठी येणार. वारकऱ्यांना ओटीपीद्वारे गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार. आषाढी पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची विशेष सुविधा उपलब्ध. पुण्यामध्ये गोरगरीब वारकऱ्यांची मनपाकडून लूट. गंजपेठेतील सोनवणे रुग्णालयासमोरील मनपाचं शौचालय वापरण्यासाठी ठेकेदाराकडून पैशांची मागणी. वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा मनपाचा दावा फोल. गजानन महाराजांची 57वी पायी पालखी ही दिंडी परळीमधून अंबाजोगाईकडे मार्गस्थ. अत्यंत शिस्तबद्ध ओळखली जाणाऱ्या पालखीत 700 वारकरी सहभागी. टाळ मृदुंगाच्या गजर आणि गणगण गणात बोते जयघोषात पालखी मार्गस्थ. रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला उत्साहात सुरुवात. 32हून अधिक सायकलपटूंचा सहभाग. भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत सायकल वारी पंढरपूरकडे निघाली. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. अवघ्या 8 तासामध्ये धरणाच्या जिवंत पाणी साठ्यात 1% वाढ. सध्या धरणामध्ये 22,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू. सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची उघडीप. वारणा नदीची पाणी पातळी घटू लागली. सध्या चांदोली धरण 58% भरलं. धरणामध्ये 20 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध. उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरणामध्ये 43.11% उपयुक्त पाणीसाठा जमा. दौंडमधून 21,892 क्युसेकने उजनी धरणामध्ये आवक सुरू आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा मान्सूनचं आगमन उशिरा. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये काही भागात दमदार पाऊस. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. वाशिम जिल्ह्याला दमदार आणि सलग पावसाची गरज आहे. सांगली जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची उघडीप. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट. 30 फुटांवर गेलेली पाणी पातळी 25 फूट 6 इंचांवर आलेली आहे. कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार परिसरामध्ये सोयाबीनवरती अमेरिकन जायंट मिलीपीड या किडीचा प्रादुर्भाव. किडीमुळे दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे. उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. धाराशिवमधील सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट. गेल्या वर्षी 10 जुलैला धरणामध्ये 51.04% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा ही पाणी पातळी 51% खालावल्यानं चिंता वाढलेली आहे. करमाळा तालुक्यातील प्रस्तावित रेटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा. आमदार नारायण पाटील यांच्या सूचनेवरून मंत्रालयामध्ये बैठक. कामासाठी तातडीने 50 लाख मंजूर करण्याची मागणी.